नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लाईक केल्यानंतर ना खाली तुम्हाला एक हाईपचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती जाऊन सुद्धा नक्कीच क्लिक करा, जेणेकरून आपला व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. आता सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी अंघोळ वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग आपल्या घरकामांना जे आहे ते सुरुवात करायची होती. तर उठल्यानंतर मग आधी फ्रेश वगैरे होते आणि त्यानंतर मग सगळ्यात आधी माझं जे काम असतं ते म्हणजे चहा ठेवणं. कारण की आमच्या इकडे चहा सगळ्यांना सकाळी उठल्यानंतर लवकर लागत असतो. सगळेजण लवकरच उठतात, त्याच्यामुळे चहासुद्धा मी जो आहे तो लवकरच ठेवून घेत असते. तर आता म्हटलं आधी चहा वगैरे ठेवूयात आणि त्यानंतर मग म्हटलं आपल्या स्वयंपाकाच्या तयारीला लागूयात. तर आता सकाळी लवकर उठलं की मग घरातली कामं जी आहेत ना ती सुद्धा आपली लवकर आवरून होतात. त्याच्यामुळे सकाळी लवकर उठलं की कामंसुद्धा पटापट होतात. आता मग सगळ्यात आधी म्हटलं चहा ठेवूयात आणि त्यानंतर मग म्हटलं भाजीचं जे काही आहे ते म्हटलं तयारी करून घेऊयात. तर आदल्या दिवशी सगळं जर आपण ठरवून ठेवलं ना की उद्या आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी आपली कामं जी आहे ती झटपट होऊन जातात. म्हणजे जर आदल्या दिवशी आपण ठरवलेलं असेल की आपल्याला उद्या स्वयंपाकामध्ये काय भाजी बनवायची आहे किंवा कोणत्या पद्धतीचा आपल्याला स्वयंपाक करायचा आहे, हे जर आपण आधीच ठरवून ठेवलं ना तर आपलं अर्ध काम जे आहे ना ते सोपं होऊन जातं. म्हणजे उद्याच्या स्वयंपाकाची तयारी आदल्या दिवशीच करून ठेवली, भाज्या वगैरे निवडून ठेवल्या किंवा उद्या काय बनवायचं आहे ते जर डोक्यामध्ये आपल्या विचार असेल ना तर सकाळची कामं ही आपली झटपट होतात. नाहीतर मग उठल्यानंतर जर विचार करायला घेतला तर आता काय बनवायचं आहे किंवा काय भाजी करायची असा जर आपल्या डोक्यामध्ये प्रश्न आला ना तर आपल्याला भरपूर वेळ त्यामध्ये जातो. त्यामुळे नेहमी कधी सकाळची तयारी ही आदल्या दिवशीच करून ठेवायची, जेणेकरून आपलं अर्ध काम जे आहे ते सोपं होऊन जातं. आता रात्री जर किचन आपला क्लीन असेल ना तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला पटकन स्वयंपाकाला जे आहे ते सुरुवात करता येते. म्हणजे ओट्यावरती जास्त पसारा होत नाही. सकाळी उठल्यानंतर सुद्धा आपल्याला फ्रेश वाटतं आणि जर काही असा पसारा वगैरे नसेल ना तर मन सुद्धा आपलं जे आहे ना ते प्रसन्न राहतं आणि काम करण्यासाठी सुद्धा आपल्याला उत्साह तयार होतो. नाहीतर मग जर आपण रात्रीचा किचन ओटा तसाच ठेवला, सिंकमध्ये भांडी ठेवली, ओट्यावरती पूर्ण पसारा आहे, गॅसची शेगडी क्लीन करायची आहे, हे सगळं जर किचन ओट्यावरती राहिलं ना तर मग सकाळी उठल्यानंतर आपल्याला अर्धा ते पाऊण तास त्यामध्ये जातो आणि त्या अर्ध्या त्या पाऊण तासामध्ये मग आपल्या सकाळचं बरीचशी कामं जी आहेत ती आवरून होतात. जर आपण रात्री सगळी क्लिनिंग वगैरे करून ठेवली ना तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला जास्त वेळ क्लिनिंगसाठी लागत नाही, लगेचच आपण स्वयंपाकाला लागू शकतो. पण जर रात्रीचा आपला ओटा खराब असेल, भांडी असतील तर त्यामध्ये आपला बराच वेळ जातो आणि जर आपला तो वेळ आपण वाचवला तर आपल्याला सकाळी त्या वेळामध्ये आपली बरीचशी कामं ही आवरून होतात. त्यामुळे नेहमी किचन ओटा जो आहे तो आपला रात्रीच क्लीन वगैरे करून ठेवायचा आणि सकाळी मग ज्यावेळेस आपण किचनमध्ये येतो त्यावेळेस आपल्याला सुद्धा छान फ्रेश असं फील होतं. तर आता इथे आधी पीठ वगैरे मळून ठेवते, जेणेकरून पीठ वगैरे छान भिजतं आणि आपल्या चपात्या वगैरे सुद्धा छान अशा फुगतात सुद्धा आणि अगदी मऊसूद राहतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आधी मी पीठ मळून ठेवत असते, जेणेकरून जोपर्यंत माझी भाजीची तयारी वगैरे करून होतीये त्या वेळामध्ये 15 ते 20 मिनिटं सहज जातात आणि तोपर्यंत आपलं पीठ सुद्धा छान भिजतं. आता सकाळची कामं जर लवकर आवरायची असेल ना तर आपल्या कामांचं नियोजन असणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. आता घरातील किचनमधली कामं आवरत असताना अगदी व्यवस्थित अशी आपण सगळी जर कामं अगदी व्यवस्थित करून घेतली ना तर कामंसुद्धा आपली पटकन आवरतात बघा. म्हणजे जर आता मी आधी पीठ मळून घेतलेलं आहे तर जोपर्यंत माझं पीठ भिजतंय तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते किंवा एखादी भाजी वगैरे तोपर्यंत माझी शिजून सुद्धा होते. त्यामुळे असं जर आपलं कामांचं नियोजन अगदी व्यवस्थित असेल ना तर कामंसुद्धा आपली पटकन होतात आणि जास्त वेळसुद्धा जात नाही. आता पीठ वगैरे मळताना नेहमी खाली मी असं एखादं नॅपकिन वगैरे जे आहे ते घेत असते, जेणेकरून ओट्यावरती जास्त पिठाचा पसारा होत नाही किंवा सगळीकडे पीठ असं सांडलं जात नाही. जरी थोडंफार इकडे तिकडे झालं तरी सुद्धा आपल्याला ते पटकन असं क्लीन करून घेता येतं. म्हणजे जास्त असं ओटा आपला पांढरा वगैरे राहत नाही आणि ओटासुद्धा आपला व्यवस्थित असा दिसतो. तर आता आधी ओटा वगैरे लगेचच पुसून घेते, जेणेकरून मग आपल्याला पुढची तयारी जी आहे ती करता येते. तर आदल्या दिवशी हरभरा जो आहे तर तो भिजत घातलेला होता आणि म्हटलं आता हरभरा जो आहे तो म्हटलं कुकरला लावून घेऊयात. आता हरभऱ्याची मी पातळ भाजी वगैरे बनवत नाही, फक्त आपलं असं फ्राय जो आहे हरभरा तो करून घेत असते, कांदा टोमॅटो वगैरे टाकून. आणि तसंच आमच्या इथे सगळ्यांना आवडतं. तर म्हटलं आज जे आहे ते म्हटलं आपण मस्तपैकी असं हरभरा फ्राय करूयात आणि ते खूप छान लागतं. असं रस्सा भाजी वगैरे खाण्यापेक्षा हरभऱ्याची अशी फ्राय केलेली भाजी खूप जास्त छान लागते. फक्त हरभरा जो आहे तो आपल्याला कुकरला 2-3 शिट्ट्या त्याच्या करून घ्याव्या लागतात. मग आधी सगळं म्हटलं व्यवस्थित
निवडून वगैरे घेऊया, जेणेकरून काही त्यामध्ये असलं तरी सुद्धा आपल्याला मग ते पाहता येईल. आता हरभरा वगैरे मग व्यवस्थित असा निवडून घेतला आणि म्हटलं कुकरला याच्या 2-3 शिट्ट्या करून घेऊयात आणि मग आपली भाजीची तयारी सुद्धा होऊन जाते. आता आदल्या दिवशी आपल्याला काय करायचे ते जर आपण ठरवलं ना तर बरं पडतं, पटकन आपल्याला तयारीला लागता येतं, जास्त विचार वगैरे काही करावा लागत नाही आणि आपला भाजीचा जो प्रश्न असतो तो सुद्धा सॉल्व्ह होतो. तर मग आता इथे कुकर वगैरे लावून घेतला. त्यानंतर मग सगळी जी काही माझी तयारी होती ती सुद्धा करून घेतली. म्हणजे स्वयंपाक माझा झालेला होता. जीविकाचा टिफिन इथे मी रेडी करत होते आणि चपात्या वगैरे सुद्धा मी आवरून घेतलेल्या होत्या. तर तिच्यासाठी ना मी नाश्त्यामध्ये इडली बनवलेली होती, इडली आणि चटणी, आणि स्नॅकमध्ये मग चपाती आणि हरभरा असं मी डबा जो आहे तो पॅक केलेला होता. आता ते सगळं काही मी शूट केलेलं नव्हतं, कारण की म्हटलं सकाळची आपली गडबड असते म्हणून स्वयंपाक मी आधी आवरून घेतला, कारण की टिफिन द्यायचा असतो. त्यानंतर यांचा सुद्धा नाश्ता तिच्यासोबतच होऊन जातो. त्याच्यामुळे लवकरच स्वयंपाक जो आहे तो मी आवरायला घेते. आता तिला टिफिन देताना आहेत ना मी सोबत 2 नॅपकिन सुद्धा तिच्या टिफिन बॅगमध्ये ठेवत असते, जेणेकरून मग जेव्हा ती टिफिन खाण्यासाठी घेत असते तर तेव्हा आहेत ना त्यांना बेंचवरती असे नॅपकिन वगैरे ठेवावे लागतात. त्यामुळे मग 2 नॅपकिन मी तिच्यासाठी जे आहे ते पॅक करून देत असते. तर आता इथे तिची टिफिन बॅग रेडी झाली. त्यानंतर तिचं सुद्धा आवरून दिलं आणि मग ती स्कूलला निघाली. आता सकाळचं हे माझं खूप मोठं काम असतं, ते म्हणजे जीविकाला रेडी करायचं, स्कूलला पाठवायचं आणि आपला सकाळचा स्वयंपाक जो की वेळेत आवरला पाहिजे. त्यामुळे सकाळी लवकर उठून ही सगळी जी कामं आहेत ती मी आवरत असते. आता तिला स्कूलला सोडल्यानंतर मग मी माझा सुद्धा नाश्ता आवरून घेते, कारण की सकाळची खूप जास्त घाई गडबड असते. आता कितीही कामं वगैरे असली तरी सुद्धा आपला नाश्ता किंवा आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष होता कामा नये, म्हणून सगळ्यात आधी जीविका गेल्यानंतर मी माझा नाश्ता वगैरे आवरून घेत असते आणि त्यानंतरच मग बाकीची जी काही आपली क्लिनिंगची कामं असतात तर ती आवरायला घेते. आता क्लिनिंगच्या कामांमध्ये मग हॉलची थोडीशी साफसफाई किंवा मग थोडंसं काही मुलांचं इकडे तिकडे ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला घरामध्ये तर सापडतातच. त्यामुळे मग ते सगळं मी व्यवस्थित असं ऑर्गनाईज करून ठेवत असते. तसं तर बऱ्याच गोष्टी ती तिच्या स्वतः करतच असते, पण तरीसुद्धा एखादी गोष्ट जी आहे ती इकडे तिकडे राहून जाते. म्हणून म्हटलं चला जेवढं काही पसारा वगैरे आपला हॉलमध्ये होतो किंवा बेडरूममध्ये होतो तो आधी आवरायला घेते. आता पहिल्यांदा हॉलची क्लिनिंग जी आहे ती करून घेते, जेणेकरून सगळं जे आहे ते आपल्याला झाडून वगैरे घेता येतं. एकदा सगळा पसारा वगैरे आवरून घेतला, वस्तू जागच्या जागी ठेवून दिल्या, तर मग आपलं घरसुद्धा छान असं मोकळं सुटसुटीत राहतं आणि मग आपल्याला सुद्धा झाडू वगैरे मारताना ते बरं पडतं. म्हणजे एकदा जर सगळा कचरा आपण काढायला घेतला तर मग ते आपलं काम जे आहे ते सोपं होऊन जातं. पुन्हा पुन्हा घराची साफसफाई आपल्याला करावी लागत नाही. आणि आज तिला स्कूलचा ड्रेससुद्धा तिचा भेटलेला होता. बरेच दिवस झाला तिला काही स्कूलचा ड्रेस भेटलेला नव्हता, कारण की तिच्या साईजमध्ये ड्रेसच नव्हता आणि आज पहिल्यांदाच तो तिला भेटलेला होता. त्याच्यामुळे सकाळी मग ती स्कूलमध्ये जाण्यासाठी सुद्धा ती खूप जास्त एक्सायटेड होती. आता म्हटलं राहिलेली कामं आहे ती आवरून घेऊयात. आणि आता आदल्या दिवशी आम्ही पालखीला गेलेलो होतो, तर तिथून बरीचशी खरेदी केलेली होती आणि मी ती शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलेली आहे. तर ते सगळं सामान असंच वरती ठेवलेलं होतं, कारण की मला ते शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, पण 2-3 दिवस मला काही ते जमलंच नव्हतं. आणि मग म्हटलं आधी शॉर्ट व्हिडिओ शूट करूयात आणि त्यानंतर मग म्हटलं हे व्यवस्थित असं कपाटामध्ये ठेवून देऊयात. आता मग टेबलवरचा जेवढा काही पसारा वगैरे असतो ना तो सगळा असा आवरून वगैरे ठेवते, म्हणजे टेबल जो आहे तो आपला सुटसुटीत असा दिसतो. आता कितीही काही तुम्ही आवरलं तरी सुद्धा पसारा हा होतोच, पण तरी सुद्धा वस्तू जागच्या जागेवरती ठेवल्या तर रोजच्या रोज ते बरं पडतं. एकदम सगळं जे आहे ते आपल्याला आवरावं लागत नाही. म्हणून मग आधी सगळं जे काही होतं सामान वगैरे ते सगळं जागच्या जागेवरती ठेवून दिलं आणि त्यानंतर मग बेडरूम वगैरे सुद्धा झाडून घेतले. आता सकाळी घरं वगैरे झाडून घेतली ना तर मग कसं बरं पडतं, फरशा वगैरे सुद्धा आपल्याला पटकन अशा क्लीन करून घेता येतात. आणि मग सकाळचीच घरं जर तशीच राहिली ना तर मग खूप जास्त ते लेट होतं. त्यामुळे नेहमी सकाळी आपली घरं वगैरे जी आहेत ती लवकर झाडून घेतली पाहिजेत. पण आता स्कूलचं कसं टाईम वगैरे आपल्याला मॅनेज होत नाही आणि घरामध्ये सुद्धा सगळेजण असले की आपल्याला सुद्धा ते पटकन असं क्लिनिंग करता येत नाही. त्यामुळे मग माझं असं असतं की सगळे घरातून गेल्यानंतर मग निवांत आपण झाडून वगैरे घेऊयात, म्हणजे जास्त काही आपली गडबड सुद्धा होत नाही, निवांत सगळी कामं करायला येतात आणि मुलांचं सुद्धा मध्ये मध्ये करणं चालू असतं. त्याच्यामुळे मग निवांत सगळे गेल्यानंतरच मग मी नाश्ता वगैरे झाला की मग घरं वगैरे झाडून घेत असते. तर आता इथे घरं वगैरे झाडून झाली, त्यानंतर फरशा वगैरे सुद्धा क्लीन करून झाल्या आणि आता बाथरूम वगैरे सुद्धा स्वच्छ धुवून वगैरे घेतले, जेणेकरून मग म्हटलं आपला फक्त किचन जो आहे तो आवरायचा राहील. आता किचन आवरला ना की मग सगळी कामं जी आहे ती आपल्याला झाल्यासारखं वाटतं. पण आता बाथरूम सुद्धा मी रोजच्या रोज क्लीन करून घेते. त्यानंतर मग बाहेरची थोडीसं साफसफाई करायची होती, ते सुद्धा काम आवरून घेतलं. आता बाहेरचं काही मी आज धुवून वगैरे घेतलेलं नव्हतं, कारण की पाऊस नाही आहे सध्या, त्याच्यामुळे बाहेर काही इतकं जास्त असं अंगण खराब वगैरे होत नाही. त्यामुळे मग फक्त 2 दिवसात
दिवसातून एकदा स्वच्छ केलं तरीसुद्धा चालतं. म्हणून आज फक्त आहेत ना झाडूच मारून घेतला आणि म्हटलं आता किचन आवरायला घेऊयात. आता सगळ्या शेवटी आहेत ना किचन मी आवरायला घेत असते आणि हे माझं काम आहेत ना अगदी 10:30 ते 11पर्यंत सगळं माझी कामं जी आहेत ती आवरून होतात. आणि आता सगळ्या शेवटी मग म्हटलं भांडी वगैरे क्लीन करून घेतली आणि ओटा सगळ्या शेवटी मी क्लीन करायला घेतला. तर आज म्हटलं सगळं घासून वगैरे स्वच्छ असं घेऊयात, कारण की सगळी कामं लवकर आवरलेली होती. आता म्हटलं थोडासा वेळ आहे तर तेवढ्या वेळामध्ये म्हटलं पटकन आपण आपला किचन ओटा जो आहे तो स्वच्छ असा घासून घेऊयात. कारण की काय होतं ना, खूप जास्त असा चिकटपणा जरी ओट्यावरती राहिला ना तरी पण ते काढायला आपल्याला बराच वेळ जातो. त्यामुळे मग असं वाटतं की चला थोडं आहे तेवढ्यात क्लीन करून घेऊयात. एकदम सगळं क्लीन करायचं म्हटलं ना तर खूप जास्त हात दुखतात, कारण की ओटा वगैरे क्लीन करणं आणि ते सुद्धा जर तेलकट ओटा असेल ना तर त्यामध्ये सुद्धा बराच वेळ आपला जातो. त्यामुळे मग लिक्विडने पटकन सगळं जे आहे ते क्लीन करून घेतलं आणि थोडंसं जर असेल ना तर ते पटकन निघतं सुद्धा. अगदीच खूप जास्त ते तेलकट झालं, एकदमच त्याचे डाग वगैरे असे थर त्याचे साचायला लागले तर ते काही पटकन आपल्याकडून क्लीन होत नाही. त्यामुळे मग थोडक्यात थोडकं जे आहे ते आपण क्लीन करून घेतलं तर बरं पडतं आणि ओटासुद्धा आपला छान दिसतो. आता सकाळची कामं जर अगदी वेळेनुसार आपण करून घेतली ना तर कामंसुद्धा लवकर आवरतात. कामं कोणती करायची आहेत, दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे ठरवून केलं तर चिडचिड होत नाही, कामंसुद्धा वेळेत होतात आणि अगदी शांत मनाने काम जर केलं ना तर सगळ्या गोष्टी आपल्या अगदी व्यवस्थित होतात. कारण की शांत मनाने तुम्ही कोणतंही काम करायला घ्या ते अगदी आपलं परफेक्ट होतं आणि चांगलं होतं. पण जर चिडचिड करून केलं, सकाळी उठायला उशीर झाला की मग सगळ्या कामांचं जे आहे ते नियोजन बिघडून जातं आणि आपली कामं मात्र काही व्यवस्थित होत नाहीत. आता गॅसची शेगडी वगैरे सुद्धा मी लगेचच मग हातासरशी क्लीन करून घेतली आणि पूर्ण ओटा जो आहे तो सुद्धा माझा क्लीन करून झालेला होता. तर हे असं सकाळचं माझं मॉर्निंगचं रुटीन असतं. तर चला आजचा व्हिडिओ जो आहे तर तो मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.